नमस्कार मंडळी, सोनालीज किचन कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर मग बघूया आजची स्पेशल रेसिपी काय आहे. त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्या रेसिपीकडे वळूया. सर्वात प्रथम मी इथे राजमा 7 ते 8 तासासाठी भिजवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता तो कसा व्यवस्थित फुगून निघालेला आहे, म्हणजेच व्यवस्थित भिजलेला आहे. त्यानंतर आपण तो शिजून घेणार आहोत 1 ते 2 शिट्टीमध्ये. पाणी व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये पाणी टाकल्यानंतर खूप जास्त पण पाणी टाकायचं नाही. एक पेर म्हणजे बोटाचं एक पेर इतकंच पाणी टाकायचं आहे. खूप जास्त पण पाणी टाकायचं नाही आहे. त्यानंतर झाकण लावून कुकर गॅसवर ठेवून द्यायचा आहे. इथे आपण साहित्य बघणार आहोत. मी इथे बारीक स्लाइसमध्ये चिरलेला कांदा घेतलेला आहे. त्यानंतर 3 टोमॅटो घेतले, मीठ घेतलेलं आहे, जिरेपूड, धनेपूड, लाल तिखट, लसूण, आलं, हिरव्या मिरच्यांची पेस्ट, गरम मसाला, काळा मसाला, हे सर्व साहित्य मी इथे घेतलेलं आहे. चला तर मग बघूया. इथे आपल्या राजमाला 2 शिट्ट्या देऊन ते व्यवस्थित शिजले आहे की नाही बघूया. इथे व्यवस्थित शिजलेले आहे राजमा. चला तर मग बाकीच्या रेसिपीची तयारी करूया. सर्वात प्रथम मी इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवरती. खूप फास्ट पण नाही करायचं आहे. गॅस एकदम मंद आचेवर तेल तापून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे व्यवस्थित कांदा तळून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजेच खस्ता तयार करायचा आहे. तो व्यवस्थित अशा पद्धतीने तळून घ्यायचा आहे, ब्राऊन करून घ्यायचा आहे. खूप जास्त ब्राऊन पण नाही करायचा आहे, तो जळण्याची शक्यता असते. त्यामुळे कमी ब्राऊन करून घ्यायचा आहे. त्यातील व्यवस्थित तेल काढून घ्यायचं आहे इथे आपल्याला. अशा पद्धतीने व्यवस्थित तेल काढून घ्यायचं आहे कांद्यामधलं. त्यानंतर मी इथे फोडणीसाठी कढई ठेवलेली आहे गॅसवरती. त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. खूप जास्त पण तेल वापरायचं नाही इथे आपल्याला. ते गरम होईपर्यंत आपण तळलेल्या कांद्याची पेस्ट तयार करून घेऊया. मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये पूर्ण कांदा टाकून घेणार आहे. तो पाणी टाकून व्यवस्थित पेस्ट तयार करून घ्यायची आहे कांद्याची अशा पद्धतीने. चला तर मग तेल गरम झाले की नाही बघूया. इथे तेल गरम झालेले आहे. त्यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेऊ. त्यात आपण 2 तेजपान, 2 इलायची आणि दालचिनी टाकणार आहोत. इथे मी वेलची थोडीशी कुटून घेतली आहे, म्हणजे थोडीशी फोडून घेतली आहे. चला तर मग तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण फोडणी देऊया. सर्वात प्रथम आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहे. जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण खडे मसाले टाकून घेऊया. इथे मी तेजपान टाकलं आहे, दालचिनी, वेलची, हे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे तेलामध्ये. गॅस खूप जास्त पण ठेवायचा नाही इथे आपल्याला. खडे मसाले जळण्याची शक्यता असते. त्यानंतर आपण इथे बारीक केलेली पेस्ट टाकणार आहोत. ती व्यवस्थित तळून द्यायची आहे तेलामध्ये. तेलामध्ये व्यवस्थित भाजून झाल्यानंतर अशा पद्धतीने भाजून झाल्यानंतर त्यात आपण गरम मसाला टाकणार आहोत, लाल तिखट, काळा मसाला आणि धने जिरे पूड टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलासोबत, म्हणजे मसाल्याला व्यवस्थित तेल सुटू द्यायचं आहे.
मसाले व्यवस्थित तळल्यानंतर त्यात आपण बारीक केलेली टोमॅटोची प्युरी टाकून घेऊया। प्युरी व्यवस्थित मिक्स करायची आहे मसाल्यांमध्ये। मी करते तशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे। प्युरीला व्यवस्थित तेल सुटल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे प्युरी। त्यानंतर त्यात मीठ टाकून 5 ते 6 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे। इथे 5 ते 6 मिनिटं झालेले आहे। मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मसाला। त्यानंतर आपण उकडलेले म्हणजेच वाफवलेले राजमा टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये मसाल्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी करते तशा पद्धतीने करून घ्या तुम्ही। अशा पद्धतीने मसाल्यामध्ये राजमा मिक्स झाल्यानंतर राजमाचं उरलेलं पाणी टाकून घ्यायचंय त्यामध्ये। आणि मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यात तुम्ही आमचूर पावडर टाकून घ्यायची आहे। एकदम कमी याच्यात टाकायचं आहे क्वांटिटीमध्ये, म्हणजे खूप जास्त आंबटपणा येणार नाही। शक्यतो अनारदाना पावडर असेल तर ती टाकली तरी चालेल। त्यानंतर व्यवस्थित कड आल्यानंतर भाजीला आपण बारीक केलेली तळलेल्या कांद्याची प्युरी टाकून घ्यायची आहे व्यवस्थित। मी टाकते अशा पद्धतीने टाकून झाल्यानंतर त्यात थोडासा किंचित गूळ टाकायचा आहे, त्यामुळे टेस्ट ॲडजस्ट होणार आहे। भाजीत घट्टपणा पाहिजे असल्यास तुम्ही राजमा थोडेसे कुस्करून घेतले तरी चालेल, त्यामुळे घट्टपणा येईल भाजीमध्ये। आपली भाजी तयार आहे। चला तर मग बघूया सोनालीज किचन स्टाईलने। अशाच नवनवीन रेसिपीसाठी सोनालीज किचन कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।